आवारा श्वानों का परिसर में संचार बढ़ने से नागरिकों को किस प्रकार परेशानी हो रही है और इन हालातों की दखल लेकर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के कार्यकर्ताओं ने मनपा आयुक्त को निवेदन देकर क्या मांग की, देखते हैं इस खबर में। चंद्रपुर शहर में हाल में आवारा श्वानों का प्रश्न बहुत ही गंभीर बना हुआ है, जिसमें शास्त्री नगर प्रभाग क्रमांक 2 में श्वानों की दहशत नागरिकों में बढ़ती जा रही है। यहाँ के एक श्वान ने करीबन 52 लोगों को काटा है। ऐसी गंभीर स्थिति निर्माण हुई है। इतनी गंभीर स्थिति निर्माण होने पर भी मनपा प्रशासन की इस ओर अनदेखी हो रही है। इसी प्रभाग के छत्रपति नगर में करीब 15 आवारा श्वानों का झुंड तैयार हुआ है। श्वानों का झुंड हाल में आक्रामक हुआ होकर नागरिकों में दहशत है, जिससे प्रभाग के संपूर्ण आवारा श्वानों का कायम स्वरूपी बंदोबस्त मनपा प्रशासन ने करे। श्वानों को शेल्टर रूम में डाले ताकि इस भाग में एक भी आवारा श्वान नागरिकों को परेशान न करे, ऐसी मांग की गई है। साथ ही शास्त्री नगर प्रभाग क्रमांक 2 में मनपा स्वच्छता विभाग की ओर से नियमित नाली सफाई और छिड़काव नहीं किया जाता है, जिससे नालियां भरी हुई है और इसी कारण स्वास्थ्य का प्रश्न भी निर्माण हुआ है, जिससे रोगों का संक्रमण बढ़ने की संभावना है। मनपा प्रशासन ने गंभीर दखल लेकर नाली की जल्द सफाई की जाए, ऐसी भी मांग की जा रही है। इस संदर्भ में आयुक्त को एक निवेदन दिया गया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में महानगर प्रमुख सुरेश पचारे ने क्या जानकारी दी। आज महानगरपालिकेमध्ये छत्रपती नगर, शास्त्री नगर प्रभाग 2 चे ज्येष्ठ नागरिक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने अखनरी नूरेश कमिशनर साहेबांना एक निवेदन देण्यात आलं। त्याचा विषय होता मुखाट कुत्र्यांची शेल्टर होम मध्ये रवानगी करण्याबाबत। छत्रपती नगर मध्ये जवळजवळ 20 कुत्र्यांचा एक खूप मोठा झुंड तयार झालेला आहे आणि त्या झुंडामुळे आमचे ज्येष्ठ नागरिक, लहान बालगोपाल रस्त्यावर निघणं कठीण झालेले आहेत आणि कुत्रे गाडीत दिसली का धावतात मागे, लहान मुलाच्या मागे धावतात। आता आमचं यांना मागणी आहे का त्यांना सर्व कुत्र्यांना पकडून शेल्टर होम मध्ये टाकण्यात यावं आणि त्या कुत्र्याचं तिथून दुसऱ्यांदा सुटले नाही पाहिजे, अशी आमची मागणी आहे। अखनरी नूरेश साहेब, कमिशनर साहेब म्हणतात का आमच्याकडे तसं निवेदन नाही आहे, कुत्र्याला आम्ही ठेवू शकत नाही। आता मग लोकांना चावू देण्याची मुभा तुम्हाला आहे का? हा चंद्रपूर जिल्हा वनसंपदेने सजलेला जिल्हा आहे। इथे वाघाचे टायगर आणि वाघाचे अटॅक होऊन राहिलेले आहे। आता कुत्र्याचे अटॅक सुरू होणार आहे। तिथे लहान लहान मुलावर अटॅक करून राहिलेले आहे। आता याला जर वेळीच रोखलं नाही तर खूप गंभीर घटना होऊ शकते। याच्यासाठी यांना आज आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे का 15 दिवसाच्या आत तुम्ही त्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अंतवा। आम्ही 16व्या दिवशी इथं घंटानाद आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही। आणि तसंच नाल्याची स्वच्छता होऊन राहिलेली नाही, फवारणी होऊन राहिलेली नाही, झाडं झुडं रस्त्यावर वाढलेले आहे, त्यांची साफसफाई होऊन नाही राहिलेली आहे। त्याच्यासाठी आमची 3-4 मागण्या आमच्या मान्य करावा आणि 15 दिवसाच्या आत त्याच्यावर उपाययोजना करावा, ही आमची महानगरपालिका आयुक्तांना मागणी आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। वहीं युवा सेना जिला प्रमुख विक्रांत सहारे ने भी इस संदर्भ में अपनी प्रतिक्रिया में क्या कहा, आइए सुनते हैं। आज उद्धव साहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे। सुरेश भाऊ पचारे यांच्या मार्फत आम्ही अखनरी नरेश यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही जाहीररित्या सांगितलेलं आहे की 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही त्या कुत्र्यांचे नियोजन करणार नाही तर 16व्या दिवशी आम्ही येत्या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये 16व्या दिवशी घंटानाद आंदोलन करू आणि त्याच कुत्र्यांना आणून आम्ही जे महानगरपालिकेला सोडू। त्याचप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अखनरी नरेश साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही कुत्र्यांना रॅबीजचं लसीकरण दिलेलं आहे। आमचं त्यांना एक सवाल आहे की अगर तुम्ही रॅबीजचं इंजेक्शन दिलेलं आहे परंतु ते कुत्रे लहान लहान मुलांना चावा घेण्यासाठी रस्त्यावर फिरत आहे तर त्या कुत्र्यांचं कुठं ना कुठं नियोजन करावं आणि अन्यथा आम्ही आंदोलन करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट।